मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे स्ट्रेच मार्कना सकारात्मकतेने स्वीकारा. बघूया काय ते. कविताने जेव्हा स्वतःचे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये घाम गाळला आणि 80 किलो वजन कमी करून 50 किलो केले, तेव्हा तिच्या शरीरामध्ये खूप परिवर्तन होऊन गेले होते. त्यात सर्वात मोठे परिवर्तन होते तिच्या पोटावरचे स्ट्रेच मार्क्स, ज्यावर तिने फार कमी लक्ष दिले, तर जिममध्ये येणाऱ्या इतर लोकांनी जास्त लक्ष दिले. होते. स्ट्रेच मार्कना आपण नेहमी नकारात्मक रूपाने पाहत असतो. ज्यांना सुंदरतेशी जोडण्यात येते तो सुद्धा आपला भ्रमच असतो. स्ट्रेच मार्क आपल्या शरीराचा एक नैसर्गिक भाग असतात, जे महिला आणि पुरुष अशा दोघांनाही शरीरावर दिसून येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची त्वचा वजन वाढल्याने स्ट्रेच मार्क होतात, प्रसूती दरम्यान किंवा वजन वाढल्याने जेव्हा त्वचा खेचली जात असते आणि कोलेजनचे विभाजन झाल्याने जे व्रण राहून जातात त्यांना स्ट्रेच मार्क म्हटले जाते. जे सुरुवातीला लाल आणि जांभळट रंगाचे असतात, परंतु हळूहळू या रंगात फरक पडू लागतो. हा एक सामान्य बदल असूनही स्ट्रेच मार्कने सगळ्यांना भीती वाटत असते. महिलांना प्रसूतीनंतर या स्ट्रेच मार्कपासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि लोशन्स लावावी लागतात. यासाठी लोक व्हिटॅमिन ए आणि ॲलोवेरा यासारख्या गोष्टी ट्राय करतात. तुम्ही जर कोणत्याही पद्धतीने स्ट्रेच मार्कच्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवावा. काय ते बघूया मित्रांनो. व्यायामामुळे त्वचेमध्ये सुधारणा होते. तुमच्या वर्कआउटमध्ये असा व्यायाम असावा जे स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागावरील मांसपेशींचा प्रभावी करणारा असावा. नियमित व्यायाम त्वचेला मजबूत बनवतो आणि स्ट्रेच मार्कच्या खुणा कमी करतो. व्हेरी गुड. क्रीम आणि तेल. हल्ली स्ट्रेच मार्कना ठीक करण्यासाठी मार्केटमध्ये विविध प्रकारची क्रीम्स आणि तेल उपलब्ध आहेत, ज्यात रेटिनॉल, व्हिटॅमिन ई, ॲलोवेरा ॲसिड यासारखी तत्वे असतात. याला स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागावर लावून मॉलिश करावे. जोपर्यंत क्रीम किंवा तेल त्वचेत आतपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. ॲलोवेरा ही एक अशी वनस्पती आहे जिचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी केला जातो. ॲलोवेरा जेलला स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागावर लावून कमीत कमी 20 ते 30 मिनिटांपर्यंत लावून ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. एक्सफोलिएशन. आता हे एक्सफोलिएशन काय बघूया.
एक्सफोलिएशनचा हेतू हा असतो की हे त्वचेच्या मृत पेशींना दूर करते. म्हणूनच स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागावर एका नरम स्क्रब किंवा बॉडी ब्रशचा वापर करून त्या भागावर पॉलिश करावे. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि एक्सफोलिएशन केल्यानंतर त्या भागावर मॉइश्चराइज लावावे. त्वचेची देखभाल. आपल्या त्वचेला लवचिक बनवण्यासाठी मॉइश्चराइजचा वापर करावा आणि सनस्क्रीन लावावे. स्वतःची त्वचा सांभाळण्यासाठी मॉइश्चराइजचा वापर करावा आणि सनस्क्रीन लावावे. तसेच क्लिंजरचा वापर करावा. आणि हायड्रेट राहावे. सुंदर दिसण्यासाठी जास्त पाणी प्यावे. दिवसभरातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे, ज्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघून जातील व त्वचा उजळण्यास मदत होईल. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.